तर आता बॉल मारलेला आणि आराम शॉट दिलेला आहे एक मजबूत आणि तो गेलेला आहे। आता बॉल शोधल्याशिवाय पुढची कॉमेंट्री ऐकायला येणार नाही। थँक्यू। आणि आता प्राजक्ता माळी यांचा लास्ट बॉल आणि तो गेलेला आहे सणसणीतपणे लगेच पकडलेला आहे। डोक्याला शॉट सिनेमाची टीम इकडे क्रिकेट खेळत होती पण काहीतरी घडलंय। काय झालं बघूयात। काय झालं नेमकं सुब्रत, काय झालं? मेजर लागलाय गण्याला आणि डोक्यावर पडलेले आहेत आमच्यातले एक जण। आधीच ज्यांना डोक्याचं जरा गडबड होती त्यांनी डोक्यावर पडले लागलाय का रे तुला? काय झालं गणेश? नाही आता ओके वाटतंय पण जरा दणकट शॉट बसला डोक्याला। अरे यार एक्स्ट्रीमली सॉरी। ठरवून मारलास तू रोहित, ठरवून मारलास तू शॉट? ठरवून मारला नव्हता, ते खूप वाईट फिल्डर आहेत, त्यांना कॅच नाही धरतायत त्यामुळे त्यांचा डोक्याला शॉट लागलाय। सॉरी रे, अरे मी मुद्दाम नाही केलेलं। डोक्याला दणकट शॉट आता 1 तारखेला बसणार आहे खरं तर सर्वांच्या। 1 मार्चला डोक्याला शॉट। गणेश पण यार तुला बॉल लागलाय सगळं, म्हणजे असं तुला काही सुचायचं सगळं बंद झालंय तरी पण तो परत सिनेमाचं प्रमोशनच करतोय। नाही सर, त्याने सिनेमाचं प्रमोशन करावं हे मला खूप आवडतं, त्यामुळे तू कर मला लागलंय ते मी बघतो काय करायचं। तुझ्या वेदना तू विसरून जातोय सिनेमाचं नाव काढल्यावर। एक्झॅक्टली, आणि माझी वेदना हीच आहे की या प्रमोशन खूप कमी पडतंय। कर अजून तू ऍक्टिंग कर मग। ऍक्टिंगचं मी बघतो काय ते, तुम्ही प्रमोशन करा। बरं, ही जी ऍक्टिंग तो करतोय तशीच ऍक्टिंग सिनेमात केली का? मला वाटतं पहिल्यांदा तो कॅमेरा समोर आलाय। आय नो पण सिनेमात मी डोक्यावर पडतो क्रिकेट खेळताना आणि या सगळ्यांच्या डोक्याला शॉट देतो। तो काय शॉट देतो, कसा शॉट बसतो हे बघायला मात्र तुम्हाला फिल्म बघायला लागेल। प्राजक्ता तू काय सांगशील? आता हा जो शॉट ह्याला लागलाय जोरदार आणि तू त्याची साक्षीदार आहेस आणि भारी ऍक्टिंग करतो, इथे त्यांनी मस्त ऍक्टिंग केली, सगळं ठरवल्याप्रमाणे केलंय त्यांनी। सिनेमात कसं केलंय? खूपच भारी, म्हणजे इतके दिवस होतात कुठे तुम्ही आणि का नाही पदार्पण केलं अभिनयात आणि अभिनय चित्रपटसृष्टीत असं वाटेल, असं प्रत्येकाला वाटेल रादर। आणि मला वाटतं की आमच्या सगळ्यांपेक्षा भारी काम खरं तर या मित्राचं आहे आणि त्याचं कॅरेक्टरही तितकं सुंदर आहे आणि त्याच्यातले सगळे जे अवलिया गुण आहेत ना ते सगळे त्यांनी त्याच्या पात्रात आणलेले आहेत आणि त्यामुळे फार मजा येते। आणि प्रेक्षकांना ह्याला असं ऑनस्क्रीन बघताना पण फार मजा येणार आहे। त्याचे डोळ्याचे जे ट्रेट्स आहेत ते नॅचरली आहे, ते त्यांनी फार उपयोगी आणलंय आमच्या चित्रपटामध्ये। तर ज्यांनी शॉट मारला ना सिनेमात पण आणि इथं पण, तो पण इकडे आहे। रोहित, तुला आता कोणी क्रिकेट खेळायला घेणार नाही, जाईल तिकडे गोंधळ घालतोस, तो विकेटच घालवतो डायरेक्ट तू। Yeah, today's my century. I would like to dedicate to my friends and my families and ABP माझा। पार्कात खेळतोय, कोण संचारलंय? नाही पण थँक्यू एबीपी माझा। मला सचिन आणि विनोद, अरे क्या बात आहे। नाही पण मी थँक्यू म्हणेन एबीपी माझाला आणि तुला, कारण बऱ्याच गॅप नंतर मी ही बॅट हातात धरली आणि खूप भारी वाटते, कारण मी कोल्हापुरात असताना रेग्युलर क्रिकेट खेळायचो, रोज सकाळी न चुकता जाऊन मी क्रिकेट खेळायचो। सो मुंबईत आल्यावर ते प्रमाण खूप कमी झालं। सो थँक्यू माझ्या हातात बॅट दिल्याबद्दल। आणि मला खेळायला घेणार नाही असं काही होणार नाही, जर गणेश पंडितचं जर फिल्डिंग माझ्यामुळे सुधारत असेल तर मला उलट अजून बोलवतील रोज खेळायला। पण मजा अशी आहे की गणेश ने काम अप्रतिम केलंय, पण एका बाबतीत मात्र गणेशच्या डोक्याला शॉट बसला होता, कारण गणेश यात बॉलरची भूमिका करतोय आणि त्याचे फार अप्रतिम शॉट्स आहेत फिल्ममध्ये आणि आमचे कॅमेरामन जे आहेत त्यांना खूप ट्रीटमेंट हवी होती। सो गणेश हाफ चड्डीत त्याच्या केसाळ पायांवरनं कॅमेरा वर जातोय वगैरे, असे खूप शॉट्स आहेत आमच्या। तर तिथे गण्या जो आहे तर त्याला अजिबात बॉलिंग येत नाही, तर त्यामुळे ज्या लेवलचा त्या दिवशी एक टळटळीत उन्हात आम्ही शूटिंग केलंय, गणेश पंडित यांचे चेंडू पडतच नव्हते सेल्सिअसमध्ये। त्याने तर एकदा एक ओव्हरची मॅच झाली आहे साधारण, त्याने तर एकदा एक टप्पा त्याच्या स्वतःच्याच पायात टाकला होता। गणेश ऐक ना, एकदा बॉलिंग टाकून दाखव ना। ऍक्टिंग, मला ऍक्शन बघायची तुझी। चल रोहित, फक्त ऍक्शन बघायची, चल। मला सांग, डोक्याला शॉट क्रिकेटच्या मैदानात कधी बसलाय का तुझ्या? क्रिकेटच्या मैदानात एकदा बसलाय। आम्ही पुण्यात असताना आम्ही पुण्यामध्ये एक फार फेमस शब्द उच्चार आहे, वाक्प्रचार आहे, मॅच घेणे नावाचा। तर आम्ही अनेक लोकांबरोबर मॅच घ्यायचो, तर ती मॅच घेत असताना शेवटच्या बॉलला काही रन्स हवे होते आणि तेव्हा माझ्या डोक्याला शॉट बसलेला आहे। ज्या प्लेयरनी मारला आहे तो माझ्या डोक्यावर, खरोखर माझ्या डोक्याला तो शॉट बसलेला आहे। तर या सिनेमामध्ये माझ्या डोक्याला शॉट तो बसलेला नाही आहे, परंतु त्याची मला आठवण झाली यावेळेला। ॲडव्हान्समध्ये खाल्लेला आहे तो शॉट।
प्राजक्ता किती दिवसांनी आज बॅटिंग करायला उतरलीस तू? ओ माय गॉड, मला वाटतं शाळा सुटल्यानंतर आलास. प्राजक्तावर गेले अनेक वर्ष अनेक मुलं बॅटिंग करतायत पण मला असं वाटतं की प्राजक्ता बॉलर आहे, ती क्लीन बोल्ड करते सर्वांना, असंच म्हणावं लागेल. बरं मी प्रश्न चेंज करतो, किती लोकांना क्लीन बोल्ड केलंस आजपर्यंत? नाही नाही, हे मी कसं सांगणार, हे तर ते तुम्ही त्याचं खरं तर गणित काढलं पाहिजे. पण नाही मला वेगळंच विचारायचं आहे, तू कधी कोणावर बॉलिंग केली आहेस का आणि तुला कोणी बोल्ड केलंय का? हो रिसेंटली आत्ता एक 4 महिन्यांपूर्वी मी जाऊन सांगितलं व्यक्तीला की मित्रा मी विशेष चुकलं तुझं मित्र अशी सुरुवात केल्यानंतर नाही, तू आहेस म्हणून, पण तरी भावा नाही म्हटलीस? नाही, भावा नाही, की मी विशेष अट्रॅक्ट होते तुझ्याकडे, काय म्हणणं आहे तुझं, आणि क्लीन बोल्ड केलं त्यांनी मला की नाही प्राजक्ता. ब्युटिफुल असं याचं म्हणणं आहे. कोण होता तो? हाच होता का तो? नाही 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 नाही. तुला कधी डोक्याला शॉट बसला क्रिकेट खेळताना? क्रिकेट खेळताना मला खेळताना नाही बसलेला पण क्रिकेट पाहताना बसलेला आहे. पण त्यानंतर मला अजूनही ती मॅच आठवते, आपली 96 श्रीलंकेबरोबरची मॅच. मला अजिबात लोकांना आठवण करून देऊन दुःखी करायचं नाही आहे, पण मला असं वाटतं की त्यावेळेस आणि विनोद समर्थवर बोलूच नको. अरे यार आय नो यार, खरं यार. मिका सिंगनं गाणं गायलं आहे पहिल्यांदा मराठीत, आणि कैलाश खेर यांनी सुद्धा एक गाणं गायलं आहे, आणि बॅकग्राऊंड स्कोअर करणारे मंडळी आणि म्युझिशियनसुद्धा हे सुद्धा पदार्पण करत आहेत खरं तर ह्या चित्रपटसृष्टीमध्ये. तर अशा पद्धतीचं वेगळं म्हणजे अनिता श्रीकांत यांनी संगीत दिलेलं आहे. तर मला वाटतं खूप नवं वारं वाहत आहे या सिनेमाच्या निमित्तानं. आता गाण्याबद्दल आपण खूप बोललोय, तर तेच गाणं मला तुमच्याकडून ऐकायचं आहे. झाले दोनाचे 4 बॅचलर, चाले बल निघाला आता, फिल्डिंग खतम, फॅमिली वाला तू झाला, इथे तिथे भाऊ आता टापू नको, सिंगलचा टॅग आता लावू नको, स्वप्नामध्ये आली आता रंभाजरी, माग माग आता तिच्या जाऊ नको, फडफड होगी पिंजरे में बंद, ताला लगेगा बड़ा, तू नहीं तेरी मर्जी का मालिक, तू गुलाम तेरी जोरू का, अरे तू नहीं तेरी मर्जी का मालिक, तू गुलाम तेरी जोरू का.